बीड जिल्ह्यातील तब्बल 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राज्यभरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। तपास यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आले आहे। सरकारी निधीचा गैरवापर करून काही व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात अनेक कागदपत्रांची छाननी करण्यात येत असून आणखी काही अधिकारी व संबंधित व्यक्ती तपासाच्या रडारावर असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान अटक करण्यात आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस त्यांच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। या घोटाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आणि प्रशासकीय मंजुरींचा बारकाईने तपास करत आहे। या कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून या घोटाळ्यामागे नेमके कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।